बारामती शहर पोलिसांनी मोठी कामगिरी करत जळोची परिसरातील एका शेतात बेवारस अवस्थेत ठेवलेल्या 2 पाण्याच्या टाक्या जप्त केल्या। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या टाक्यांमध्ये गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टाक्या ताब्यात घेतल्या। या टाक्यांमधून तब्बल 470 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 2,35,00,000 रुपये आहे। याबाबतची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। तसंच या प्रकरणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे। दिनांक 25 फेब्रुवारीपासून बारामती शहर, बारामती उपविभाग आणि संपूर्ण बारामती विभागातील एकूण 5 तालुक्यामध्ये सायंकाळी 7 ते 9 या दरम्यान नाकाबंदी आणि पेट्रोलिंग ही राबवल्या जात होती। त्याचाच एक भाग म्हणून आज दुपारी आम्हाला माहिती मिळाली की बारामती शहरातील जळोची रोडला एका ओपन प्लॉटमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे ड्रम लॉक करून पडलेले आहेत। सदर ठिकाणी आमचे पोलीस स्टेशनचे इंचार्ज चिवड शेट्टी साहेब आणि DYSP आम्ही स्वतः जाऊन ते ड्रम ओपन करून पाहिले असता त्यामध्ये गांजा असल्याची आमची खात्री झाली। सदरचे 2 ड्रम हे पंचासमक्ष ताब्यात घेऊन आज पोलीस स्टेशनला आणून त्यातील एकूण पॅकेट्स मोजतात ते 465 पॉकेट्स आणि एकूण 470 किलोग्रॅमचा गांजा, ज्याची किंमत आता खुल्या बाजारामध्ये शासकीय नियमाप्रमाणे 50,000 रुपये किलोप्रमाणे 2,35,00,000 रुपये या गांजाची किंमत होत आहे। सदरचा गांजा हा या नाकाबंदी दरम्यान कोणीतरी अज्ञात वाहनाने या ठिकाणी टाकून गेलेला आहे अज्ञात आरोपीने। सदर अज्ञात आरोपी, अज्ञात वाहन याचा शोध घेणे, गुन्हा दाखल करणे आणि त्यांचा शोध घेणे ही पुढील प्रक्रिया सध्या चालू आहे। थँक्यू। प्रतिबंधात्मक स्थानबद्धता अधिनियम 1981 कायद्याअंतर्गत बारामती शहरमधून आरोपी गणेश तुळशीराम पवार, बारामती तालुका, सुरेंद्र रवींद्र काजळे, इंदापूर महादेव उर्फ आप्पा अशोक शिंदे, जेजुरी प्रशांत रमेश राणे, उरळी कांचन क्रिश उर्फ जॉनी राठोड आणि यवतमधून लैला गुडावत नावाची महिला, या एकूण 6 इसमांना प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आदेशान्वये नागपूरच्या जेलमध्ये सध्या ठेवण्यात आलेला आहे 1 वर्षाकरता। आणखीही काही प्रस्ताव आमचे ऑनगोईंग आहेत, लवकरच ते पण मंजूर होणार आहेत।